नमस्कार मित्रांनो, ईश्वरी गोट फार्म या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकताय एकदम लांब माळावरती आहेत आणि आपण रानमेवा म्हणून वापरला जातो किंवा आयुर्वेदिक भाजी ज्याचा वापर केला जातो तिचे करटुली आहेत. बघू शकता तुम्ही, आपण ती नेण्यासाठी आलोत. ही अशा प्रकारचे करटुली आहेत आणि हे त्याचा येल आहे. येल बघू शकताय आणि पूर्ण लागलेले आहेत करटुले. ते बघू शकता असे हे करटुले आहेत. ह्याचा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं की किंवा जुने लोक सांगतात करटुलं खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. बऱ्याच आजारावरती चालतं आणि पिकलेले भरपूर आहेत. त्याचं बी तुटून पडलेलं आहे, तुम्हाला दाखवू शकतो. हे बघू शकता अशा प्रकारे तुटून गेलेलं आहे आणि ह्याचं बी पडलेलं आहे खाली. तर आपण काढणार आहोत त्याला. हे अशा प्रकारे ह्याचा वेल आहे आणि बी पडले खाली. आता आपल्याला आतमध्ये जावं लागेल आणि त्याचं पूर्ण काढ लागते करटुले. बघू शकताय हे अशा प्रकारे निघलेले आहेत. ते करटुले आहेत अशा प्रकारे निघतात. तर तुम्हाला मी काढून दाखवतो. बघू शकताय हे पूर्ण पकलेलं आहे. ते भाजी योग्य नाही आहे सध्या त्याच्यात, कारण बी तयार झालेला आहे. त्याला एक लाल कलर यायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आपण ते नाही घेणार. हा पूर्ण गवतामध्ये वेल पांगलेला आहे आणि असे वेल ह्या माळरानावरती आहेत. आपण बघू शकताय बी तयार होण्यासाठी. हो, हे बघू शकताय पूर्ण हा कलर आलेला आहे आणि शेंड्याला नवीन जी फळं लागलेली आहेत ते अशा प्रकारे येत आहेत. हे अशा प्रकारे छोटे छोटे फळं नवीन लागलेले आहेत. तुम्ही नेटवरती सर्च करून बघू शकताय की ह्याचं महत्त्व किती आहे. आणि तुम्ही जितक्याही झाडपाल्याचं किंवा निसर्गातील जे फळभाज्या आहेत ते जितके खाताल किंवा वापर करताल आपल्या खानपानामध्ये तितकं तुमच्यासाठी चांगलेलं आहे. कारण मार्केटमध्ये येणारी हर एक वस्तू फवारलेली आहे, त्याला औषध पाणी केलेलं आहे. पण ही जी आहे एकदम नॅचरल आहे. हिला कुठलीही फवारणी नाही आहे, हिला कोणतीही औषधाचा वापर नाही केलेला. शक्यतो हे दिसत नाही नवीन माणसाला, ह्याची ओळख नाही आहे. अशा प्रकारे हे फळ आहे. कारण बघू शकता याला कसं आहे, किडी पण आळी खाते. कारण जर तुम्ही फवारत असाल औषधं करत असाल तर त्या वस्तूला कीड लागत नाही किंवा जाळी लागत नाही आहे, आळी खात नाही. पण जितकी तुम्ही आळी लागलेली वस्तू असेल समजून जायचं की त्याला ही नाही आहे, औषधं फवारणी केलेली नाही आहे. हे बघू शकताय अशा प्रकारे ही फळं राहतात. आणि ह्याची भाजी की तुम्ही म्हणाल तर जे कोणी मांस मच्छी खाणार असेल तर त्या भाजीलाही पाठीमागं टाकेल इतक्या सुंदर क्वालिटीची भाजी याची बनते. फक्त बनवता आली पाहिजे. बघू शकताय अशा प्रकारे आपण एका भाजीपुरतं काढलेलं आहे. एवढे आपल्याला झालेले आहेत, जवळपास 250 ग्रामपर्यंत झालेले आहेत. आपल्याला पुरेसे आहेत तेवढे. आणखीन ही माळरानावरती खूप झाड आहेत त्याची.
पण आपल्याला कामापुरते बाद झाले, आपण दूरवरती जाणार नाहीत. आणि ही जी आहे ही माळरानावरतीच उगवली जाते. अशा बांधावरती आयचनामध्ये आलेले आहे. आपण ते बघून बघून काढलेले आहेत. तरी सर्वांना परत थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि जे कोण नवीन असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.